सर्व स्पर्धाची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती पूर्ण करून दाखवली असे सर्वांचे लाडके मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांना मी विनंती करतो, साहेबांनी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि मार्गदर्शन करावं. धन्यवाद. भारत माता की. कंटाळा काय आज आषाढी वारी आहे. या देशातल्या गोरगरिबांचं, उपेक्षितांचं, वंचितांचं, रांधल्या गांधलेल्यांचं दैवत पंढरपूरचा पांडुरंगाच्या चरणी मी सर्वांच्या वतीनं नतमस्तक होतो. आज जगमध्ये 16वी कॅनोइंग अँड कयाकिंग स्पर्धा पार पडते. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित ज्यांचं गाव नदीकाठी आहे आणि लहानपणापासून ते बोटिंग करतात असे भाजपाचे नेते माजी आमदार माननीय दिनकर तात्या पाटील व्यासपीठावरती उपस्थित. राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष शेवटचा दिवस आहे माननीय आमचे मित्र सुनील भैया पवार, माननीय डॉक्टर आरली साहेब, माननीय अभिजित चव्हाण, माननीय सरदार पाटील, माननीय परशुराम भैया, राजू यादव नगरसेवक, रवी मानवर, संतोष मोठे, लक्ष्मणजी जगोल, सरपंच बिळूर, व्यासपीठावरती उपस्थित भाऊसाहेब दुधा, माननीय गौतम आयवळे, प्रधान साहेब, आमचे मित्र माननीय विक्रमताल साहेब, गोपाळ पात्रवट, व्यासपीठावरती उपस्थित अतुल मोरे, बरेच मंडळी आहेत, माननीय माने सर आहेत, खाली बरेच मंडळी बसलेले आहेत. तर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा घेता आली मला, अमोल बोळात सर सांगली, आमचे श्रावण नागाले ते मित्र आहेत. बरेच दिवस झाला स्पर्धा घ्यायची असं आमचं नियोजन होतं. श्री प्रताप जामदार सर जे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे या असोसिएशनचे, दत्तात्रय पाटील सर आहेत, श्री भरत बर्गे आहेत, श्री दीपक पाटील, श्री आयुक्त श्री विनोद नलावडे, श्री हरीश पाटील, श्री दत्ता पवार, अर्चना पाटील, अविनाश निंबाते क्रीडा अधिकारी भंडारा, हेमंत पाटील प्राध्यापक नाशिक, श्री स्वामी महात्मे पुणे, श्री देवेंद्र सुर्वे पुणे छत्रपती पुरस्कार विजेते, श्री अंकुश पोटे पुणे छत्रपती पुरस्कार विजेते, श्री अक्षय कांबळे, पूजा फडोळ मॅडम क्रीडा अधिकारी ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि याच गेम मधून त्या डायरेक्ट भरती झालेल्या आहेत, मनीषा माळी मॅडम आहेत, त्याही या खेळाडू आहेत आपल्या या खेळाच्या आणि त्याही डायरेक्ट क्रीडा अधिकारी झालेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. सोमनाथ लगड पुणे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, आत्माराम मुरकुटे परभणी, वैभव नवले नाशिक, तुकाराम डांगे नाशिक, मिथिलेश राजपूत पुणे, प्रसाद जामदार सांगली राष्ट्रीय खेळाडू. आता बरेच खेळाडू असे असतील की ज्यांची मला नावं घेता आली नसतील, तर मी त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम अचानक ठरला तसा की 4, 5, 6 या स्पर्धा आपल्याला घ्यायच्याच आहेत आणि तिकडं आमचं अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे मला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ देता आला नाही. पण आमचे जे सहकारी आहेत जत शहरातले, त्यांच्यासाठी तुम्ही जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी 4-5 दिवस आमचा अनिल पाटील राहिला, अनिल पाटील खूप राबलाय, रात्रंदिवस या सर्व आमच्या सहकार्याने मेहनत घेतली. काही जणांची नावं घेणं माझ्याकडून बाकी राहिलं असेल तर मी त्या माझ्या सगळ्या सहकार्यांची मनापासून, प्रकाश मोठे आहे ज्यांनी कॅम्पेनिंग केलं, जाहिरात केली, कारळे आहेत, पुढे आपले डॉक्टर वाघमोडे आहेत, बरीच मंडळी आहेत की ज्यांनी चांगल्या पद्धतीची मेहनत घेतली, सहकार्य केलं. डॉक्टर आरली साहेबांच्या कॉलेजनं आमच्या सर्व महिला खेळाडू आहेत, मुली खेळाडू आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, ते डॉक्टर रवींद्र आरली साहेब यांना धन्यवाद. प्राचार्य राजे रामराव महाविद्यालय व सर्व कर्मचारी यांना धन्यवाद. मुख्याधिकारी नगर परिषद जत, आरोग्य अधिकारी सर्व त्यांची टीम पण इथं कालपासून उपस्थित आहेत. त्या आरोग्य अधिकारी टीमला मी मनापासून त्याला धन्यवाद देतो. जतचे पोलीस स्टेशन असेल, जलसंपदा खाता असेल, प्रांताधिकारी जत असतील, तहसीलदार जत असतील, वेगवेगळ्या खात्याचे सरकारी अधिकारी, नंतर KM हायस्कूल, MRV
एम हायस्कूल जत हायस्कूल जत आणि एसटी आगार डेपो मॅनेजर आणि त्यांचे सर्व कर्मचारी की ज्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एसटीची व्यवस्था केली, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. महिला पदाधिकारी पण आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. अण्णा भिसे आमच्या भाजपाचे शहरचे अध्यक्ष आता व्यासपीठावर नाही, परंतु त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. आप्पासाहेब नामक काका, माजी सैनिक संघटना, सायनाथ खोत, कॅप्टन बबन कोळी जे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आहेत, रमेश देवर्षी भाजपाचे अध्यक्ष आहेत, ऍडव्होकेट नानासाहेब गडबे, सकाळी आपले चव्हाण साहेब डबळापूरचे आपले ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. पापा कुमार होते, नंतर ज्योतिताई गाडगे, अर्चिताई मानवर, संगीताताई लेंगरे, सुनीताताई पांढरे, डॉक्टर प्रियांका कोळी मॅडम, निकिता कांबळे, डॉक्टर रेणुका आरळी मॅडम, अशी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होती. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर जत हा 288 क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे. आपल्या महाराष्ट्रात 288 आमदार असतात आणि मी शेवटचा आमदार आहे 288 विधानसभा मतदारसंघाचा. आणि नेहमी इथं दुष्काळ असतो. जेव्हा आम्ही या स्पर्धा आयोजित केल्या तेव्हा 90% लोकांना खूप कौतुक वाटलं. अरे जत मध्ये कशा काय बोटिंगच्या स्पर्धा होऊ शकतात. काही लोकांच्या पोटात कळा पण मारल्या, त्यांनी विरोध पण केला, त्यांनी आमच्यावरती टीका पण केली. अरे जतला कसं काय तुम्ही बोटिंग स्पर्धा घेताय, पाणी खराब होईल, अमुक होईल तमुक होईल. तर आमचा हेतू होता की तुम्ही सर्व 88 ग्रुप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलाय आणि जतला तुम्ही असा आला असता का सांगा मला, जर इथं स्पर्धा घेतल्या असत्या तर. पहिल्यांदा कोण कोण जत आलाय हात वर करा. हे जरा व्हिडिओ घे रे बाबा. पहिल्यांदा जतला आलेले आहेत असे हात वर करा सगळे. बघा 100% आहेत. मी तुमचं मनापासून जतमध्ये स्वागत करतो. मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्याकडून तुमच्या काही गैरसोयी झाल्या असतील, खेडगाव आहे आमचं, जरा समजून घ्या. तुम्ही पुण्याला मुंबईला तिकडे बाहेर नॅशनल स्पर्धेला जाता. जत आमचं जरा सांगलीपासून दूरचं गाव आहे. तर धन्यवाद. तर तुम्ही सगळेजण आला. आमच्या मुलांना सुद्धा खूप कौतुक होतं या स्पर्धेचं आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आमची सगळी टीम हजर होती. इथून पुढेही कधी आम्हाला स्पर्धा घेण्याचा योग आला तर नक्की आम्ही तुमचं स्वागत करू. तुमच्या स्वागताची तयारी करू. आषाढी एकादशी असल्यामुळे जेवणामधला मेनू आम्हाला बदलता आला नाही, त्याबद्दल तुम्ही काय नाराज होऊ नका. परंतु ज्यांचा या स्पर्धेमध्ये ज्यांना आता विजेतेपद मिळणार आहे त्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांना स्पर्धेमध्ये यश आलं नाही आणि ते हारलेले आहेत तर तुम्ही नाराज होऊ नका. मी 5 वेळा निवडणुकीमध्ये हारलो होतो. मी आता 6व्या वेळा निवडून आलोय. प्रत्येक वेळेस आपण लढलो तर जिंकतोच अशी परिस्थिती होत नाही, परंतु हारलेल्या माणसाला सुद्धा भविष्य असतं हे माझ्याकडे बघून तुम्ही मनामध्ये नक्की ठेवा. हारला म्हणजे तुम्ही काय संपताय असा विषय होत नाही आणि जिंकलेला तो सिकंदरच होतो असंही होत नाही. खेळ आहे. या स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टी होत राहतात. आता सभागृहामध्ये आता अधिवेशन सुरू आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला सांगा. मी महाराष्ट्रातल्या खेळाडूंची बाजू सभागृहामध्ये मी अनेक वेळा मांडलेली आहे आणि आता सुद्धा या अधिवेशनामध्ये आपल्या सर्व खेळाडूंच्या काही अडचणी असतील, डायरेक्ट तुमच्या नियुक्तीचे काही विषय होते पाठीमाग, मी त्याचा तारांकित प्रश्न पण उपस्थित केला होता. आता काही तुमचे या गेमच्या बद्दल काही अडचणी असतील, काही सरकारकडून तुम्हाला मदत अपेक्षित असेल, नक्की तुम्ही मला सांगा. मी सभागृहामध्ये ही बाब निदर्शनास आणून देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील तशा पद्धतीनं मी प्रयत्न करतो. आता झाला आज एक की जतच्या गिरनार तलावामध्ये या बोटिंग स्पर्धा झाल्यामुळं आता आम्हाला कल्पना सुचायला लागल्या की इथं पण एक बोट क्लब झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्या जत शहराच्या लोकांची भावना झाली. आणि हे सगळे एकदम ज्यांनी त्यांच्या आयुष्यातली 20-20, 25-25 वर्ष या खेळासाठी दिलेली आहेत, खेळासाठी वेळ देणारी ही लोक आहेत, एकदम झपाटलेली लोक आहेत. त्यांना दुसरं तिसरं काही सुचत नाही. हे गेम त्यांच्या कायम डोक्यामध्ये असतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आमच्या जत शहरामध्ये एखादा बोटिंग क्लब होतोय का, इथल्या मुलांना या काल सगळी मुलं आली होती, 1000भर मुलं या खेळ स्पर्धा पाहण्यासाठी आली होती. तर त्या मुलामधला उत्साह मी युट्यूबवरती बघितला
तर त्या मुलांना इथं वोटिंगचं प्रशिक्षण देता येईल का, अशा पद्धतीचा विचार आज तुमच्यामुळे आम्हाला करता आला. तर नक्की आम्ही तसाही प्रयत्न करू. परत एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलाय, जत तालुक्यामध्ये आलाय, मी तुमचं मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. निसर्गानं जरी आमच्यावरती अन्याय केला तर आम्ही माणसं अशी आहोत की आम्ही कसल्याही परिस्थितीत कसल्याही संकटाला तोंड देण्याची ताकद या जत तालुक्यातल्या लोकांच्या मध्ये आहे. राजकर्त्यांनी आमच्यावरती अनेक वेळा अन्याय केला, परंतु आता राजकर्त्यांना सुद्धा आता तोंडावर पडायची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. जत हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं सर्वात मोठा तालुका आहे. 2,83,000 हेक्टर या जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. इतका मोठा तालुका आहे. म्हणजे आपण इथं बसलो, इथून 70 किलोमीटर कर्नाटक बॉर्डरवर, इथून 70 किलोमीटर पर्यंत आपला मतदारसंघ आहे आणि इथून इकडे 30 किलोमीटर, इतका मोठा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा तालुका आहे. आणि त्यामुळे आता इथली लोक पूर्णपणे बदलत आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही नवीन काही प्रकल्पांची सरकारला मागणी करतोय. तर नक्की आजच्या या स्पर्धेमुळे जत शहर हे महाराष्ट्राच्या मध्ये चर्चेला आलेला आहे. अरे जतला दुष्काळ आहे, बोटिंगच्या स्पर्धा कशा काय? अरे आम्ही म्हणलं तसंच आहे. जिथं तुम्हाला वाटतं की आमच्याकडे दुष्काळ आहे, तर इथं असा मोठा तलाव पण आमच्या तालुक्यामध्ये आहे आणि असे मोठे तलाव 16 तलाव हे जत तालुक्यामध्ये आहेत. परंतु हे जत शहराला लगत असल्यामुळं या स्पर्धा आपण इथं घेतल्या. मी तुमच्या सर्व टीमकडे विनंती अशी करतो की तुमची नॅशनल स्पर्धा तुम्ही आम्हाला द्या आणि त्याचंही नियोजन आम्ही व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने करू. देशाच्या कानाकोपऱ्यातली लोक ही आमच्या इकडे या भागामध्ये आली पाहिजे अशी एक आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही 100% करू. परत एकदा सर्व खेळाडूंचं मी जतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत करतो. खेळ आता बदलतोय. देशामध्ये सुद्धा आता सरकार खेळाडूंच्या बाजूला ताकदीनं उभं राहत आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ठरवलं की गावगाड्यामध्ये राहणारी मुलं ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण ज्यांच्याकडे सुविधा नाही, त्यांच्याकडे साधन नाही, त्यांच्याकडे परिस्थिती नाही, अशा टॅलेंटेड खेळाडूंना शोधायचं आणि त्यांच्या पाठीमागे सरकारनं उभं राहायचं. खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक देशातले खेळाडू जे आज झळकत आहेत, पटलावरती आलेले आहेत. महाराष्ट्र सरकार सुद्धा पूर्ण शक्तीनिशी खेळाडूंच्या बाजूला ठामपणे उभा आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ हे डायरेक्ट थेट नियुक्त्या खेळाडूंना देणारे हे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि सर्वात जास्त थेट नियुक्त्या नोकरीमध्ये हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. हे जे आपले कुस्तीमधले महाराष्ट्र केसरी आहेत त्यांना डायरेक्ट डीवायएसपी देणं, त्यांना डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर देणं, त्यांना डायरेक्ट तहसीलदार देणं किंवा अन्य सगळ्या खेळाडूतून जे मुलं पुढे आलेले आहेत त्यांना त्यांच्या पोस्ट उपलब्ध करून देणं हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलंय. पुढेही आम्ही सर्व खेळाडूंच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहू. प्रशिक्षण देणारी आणि या सगळ्या कामासाठी राबणारी जी मंडळी आहेत ते अदृश्य असतात. आता हे सगळं येऊन इथं तयारी करणं, जे आपली सांगलीची टीम आली त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी पूर्ण वेळ इथं 2-3 दिवस वेळ दिला आणि इथल्या सगळ्या रचना तयार केल्या. कारण आम्हाला काही माहितच नव्हतं ना या स्पर्धेचं. आम्हाला माहित आहे बैलगाड्या स्पर्धेचं, बैलगाड्याची शर्यत त्याची स्पर्धा आमची पोरं घेऊ शकतात, कुस्तीचं मैदान आमची पोरं घेऊ शकतात, कुत्र्याच्या शर्यती आम्ही घेऊ शकतो, परंतु बोटिंगच्या स्पर्धा याचं आम्हाला नॉलेज नव्हतं. आज तुमच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा या सगळ्या स्पर्धांचं नॉलेज आलेलं आहे. परत एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गैरसोय काय झाली असेल तर ती चूक आमच्या पत्रामध्ये घाला. पुढे कधी आम्हाला संधी येईल तेव्हा आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू.